गोरगरीब कष्टकरी शेतकरी सर्वांचेच लग्न जुळावी हा आमचा प्रामाणिक हेतू आहे आणि लग्न जुळण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून सामूहिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. विवाह संस्था किंवा दलालाच्या माध्यमातून लग्न जुळण्याचं प्रमाण कमी असतं आणि त्याच्यातून फसवणूकच जास्त होते. हा तुमचा आमचा सगळ्यांचा अनुभव असू शकतो. अशा स्थितीमध्ये जे काही 2 स्थळांचा परिचय मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, तर त्याबाबतची जी काही माहिती आहे, तर बरीच माहिती सांगत असताना ही दोन्ही स्थळं घटस्फोटित आहेत आणि घटस्फोटित असताना त्यांच्या अपेक्षा, फोटो व इतर मजकूर सगळी माहिती थेट संपर्क कसा करायचा याबाबतची सगळी माहिती पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा लग्न जुळण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून सामूहिक प्रयत्न करत असताना कुणाची फसवणूक होऊ नये या माध्यमातून हा इथे परिचय सांगत असताना कम्युनिटी गाईडलाईन, सामाजिक सभ्यता, गोपनीयतेचे काही नियम व सुरक्षेच्या कारणास्तव कुठलीही माहिती आम्ही सार्वजनिकपणे प्रसिद्ध करत नाही किंवा कुणाचेही बायोडाटा किंवा मोबाईल नंबर आम्ही कुणालाही परस्पर शेअर करत नाही. तेव्हा कुठल्याही गोष्टीसाठी आम्ही कुणालाही पैशाची मागणी करत नाही. गेल्या 5-6 वर्षापासून एक मोफत सेवाभाव म्हणून हा प्लॅटफॉर्म आम्ही चालवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तेव्हा उगाच व्हिडिओ अर्धवट पाहून कुणीही विवाहासाठी आम्हाला कुणीही फोन करू नये किंवा तुमच्याकडे बायोडाटे आहेत का, बायोडाटे टाका. तुमच्याकडे मुली आहेत का, मुलीचे स्थळं आहेत का, तुम्ही अनाथ आश्रमातून बोलता का, असे प्रश्नही विचारू नये. कारण आम्ही सुद्धा शेतकरी कुटुंबातील आहोत. बऱ्याचदा तुमचा फोन येतो त्यावेळेस आमच्या खांद्यावर सुद्धा पायपाचे टप्पे असतात, टप्पे बदलत असतो किंवा शेण पाणी बैलाचं चारा पाणी करत असतो. तर अशा स्थितीमध्ये 24 तास काय आम्ही मोबाईल घेऊन किंवा लॅपटॉप समोर घेऊन बसलेलो नसतो. बरेच जण व्हॉट्सअप कॉल करतात, तर कृपया व्हॉट्सअप कॉल कोणीही करू नये. कारण व्हॉट्सअप हे नेहमी मोबाईल किंवा डेस्कटॉपशी कनेक्टेड असतं, त्याचा आवाज येत नाही आणि फोन शक्यतोवर करूच नये. तुमचे जे काही असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपद्वारे कळवलं पाहिजे. तर असो, इथे हे जे काही स्थळाचा परिचय सांगत असताना जो काही आमचा प्ले स्टोअरला मराठा लग्न अक्षदा ॲप आहे किंवा app.लग्न अक्षदा ही वेबसाईट गुगलला तुम्ही सर्च केल्यावर तुम्हाला सहजपणे लग्न अक्षदा टाईप केलं की सापडून जाईल. त्या ठिकाणी तुम्हाला कुठलेही पैसे भरायची गरज नाही. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही मोबाईल नंबर टाकून OTPद्वारे लॉग इन करावं. OTPद्वारे लॉग इन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याच्यानंतर तुमचं जे काही पहिलं पेज ओपन होते तर त्याच्यावर तुमचं नाव, तालुका, जिल्हा आणि एक 4-5 अंकी पासवर्ड सेट करा. 1, 2, 3, 4 वगैरे. रेफरल कोड तुम्हाला टाकायची गरज नाही. तिथं जर प्राप्त झाला असेल तर टाका, नाही तर टाकू नका. त्याच्यानंतर माझे प्रोफाईलवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी तुमची प्रोफाईल नोंदणं आवश्यक आहे. प्रोफाईल नोंदल्याच्या नंतर तुम्ही तुमचे 2 फोटो, मग 2 फोटो मुलींच्या बाबतीत अपेक्षा ठळकपणे लिहिणं गरजेचं आहे आणि कौटुंबिक माहिती व्यवस्थित लिहा. बरेच जण आम्हाला काय करतात की पर्सनली स्वतःचा बायोडाटा टाकतात. बायोडाटा बऱ्याचदा हाताने लिहिलेला असतो. कसलं तरी अर्धवट माहिती असते, व्यवस्थित माहिती नसते, फोटो व्यवस्थित नसतो. तर अशा लग्न जुळत नसतात. आपण समोरच्याकडे फॉरवर्ड केला तर त्याच्यावर काय इम्प्रेशन पडणार आहे? की बाकी आपण वाढदिवस आपल्या ऐऱ्या-गैऱ्याचे असले तर ते शंभऱ्या पोराचे वाढदिवस पण आपण थाटामाटात करतो आणि 30-40 रुपयाचा बायोडाटा आपण चांगला बनवू शकत नाही, ही शोकांतिका आहे. तर असो, खाली त्या स्थळांची माहिती सांगणारा जी काही आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या स्थळाची माहिती, संपर्क कसा करायचा हे सगळं पाहू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे. कारण तो गोपनीयतेच्या, कम्युनिटी गाईडलाईनच्या, सामाजिक सभ्यतेच्या आणि सुरक्षेच्या कारणानं तो बनवलेला आहे. या ठिकाणी फोटो किंवा कोणाची वैयक्तिक तपशील माहिती प्रसिद्ध करणं आम्ही नियमबाह्य समजतो. बाकी कोणी काय करतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुर्तास धन्यवाद. तुमच्या काही फीडबॅक असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.